नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहे सालबडलीला. तर महाशिवरात्रीच्या निमित्त लहान्या महादेवाला आम्ही आलेला आहे. तर बघू शकता इथचा माहोल. ते आमचे देवरजी जाऊबाई, तर ते तिथं महादेवाला नारळ फोडण्याकरता गेलेले आहे. किटू इकडे इथे थांब का ते बस. हा हो होय, किती मस्त दिसते. पण झालं पाहिजे ना, कापूर घ्या. तर सालबड्डी या तीर्थक्षेत्रामध्ये वातावरण बघा, एवढं छान आहे. मी पहिली वेळ आलेली आहे आणि पूर्ण इथं खरप आहे हे बघा गोट्याचा, आणि त्याच्यामधून रस्ते बनवलेले आहे. तर महाशिवरात्री निमित्त दर्शनाला मी महादेवाच्या सालबड्डीला आलेले आहे. तर सगळं मी तुम्हाला इथं काय काय आहे तुम्हाला दाखवणार, बघून घ्या. तर दुसरी पायरी चढलेली आहे आता आपण. तर इथं आम्ही थांबलोय, ज्यूस पितो आणि मग जाण्यासाठी पावर येते, मग डबल जाता. चला तर मग पुढं. गेले गेले, आता वापस पाठवते. तर हे बघा महादेवाच्या जवळ जवळ आलेलं आहे. एवढी गर्दी लागलेली आहे इकडं, बघू शकता. तर आता भुयारामधून जायचं आहे. हे माझा मुलगा बा. हे बघा किती गर्दी दाटलेली आहे. तर हे बघा पहिली पायरी गुफेमधली लागलेली आहे. तर आम्ही एवढ्या मोठ्या लाईनी म्हणून आता आलो गुफेमध्ये अंदर. तर माझी पण पहिलीच वेळ आहे. हे बघा महादेव, हर हर महादेव. तर आम्ही पोहोचलेलो आहे बघा महादेवाचं मंदिर. तर मी तुम्हाला सर्व इथे दाखवतो. हे बघा एक मिनिट, मी तिथून येते. समोर समोर तर हे बघा महादेवाची गुफा मी तुम्हाला दाखवते. मला जाऊ दिलं तर बरं.
तर महाशिवरात्रीच्या दिवशी मी इथं दर्शनाला आली, तर इथं महादेवाचा त्रिशूल आहे हे बघा. तर एवढं थंड वातावरण आहे इथं, बाहेर एवढी गरमी होती, इथं थंडगार वातावरण आहे. तर हे बघा आपल्या इथं महादेव शंकरजी विराजमान झालेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता. तर ज्यांना ज्यांना दर्शन घ्यायचे असेल घेऊन घ्या. बरोबर त्या मूर्तीवर. कुठं? ती मूर्ती नेहमी ओलीच राहते, गोट्यातून पाणी पडते. तर हे बघा इथं उन्हाळा असो की पावसाळ्यात पाण्याचा थेंब नेहमी चालूच राहते म्हणते. तर गोट्यात मी दाखवतो तुम्हाला. तर इथं कोणी पाणी टाकलेलं नाही, तर वरतून पहाडामधून टपकत आहे. तर इथं बघा हे पाणी कुठून येते हे दिसत नाही, पण इथं नेहमी ओलच राहते. हे बघ हे खरोखर आहे, इथं पाणी कुठून येते दिसत नाही आहे, पण ओलच आहे. हा आहे वापस जाण्याचा मार्ग बघा. इकडून यायचं आणि इकडून वापस जायचं. आणि पूर्ण गोट्यामधून कोरलेली गुफा आहे, बघू शकता. पूर्ण पहाड आहे आणि त्याच्यातून गुफा केलेली आहे. आणि ते एक चमत्कारासारखंच आहे, हे माणूस नाही करू शकत, हे देवच करते. आणि त्याच्यामुळे आता एवढी भक्तांची इथं गर्दी झालेली आहे. तर आम्ही इथं बसलो आता, तर हे यायचे आहे म्हणून आम्ही इथं बसलो. तर इकडे सगळं भक्त इथं बसलो. एवढी मस्त वातावरण आहे इथं, थंडगार वातावरण आहे. मी सगळं दाखवते तुम्हाला. ते बघा इकडे गर्दी होती, पण नंतर एवढं शांत वातावरण वाटत आहे. आम्ही इकडे पायरीवर बसलेला आहे, इकडे फॅन चालू आहे. आणि सगळेजण म्हणजे खूप कठीण रस्ता आहे, पण यायचं ठरवलं तर एवढं काही वाटत नाही. देवाच्या ठिकाणी देवच साथीला असतो. किटू हाय बोल, सांग आम्ही जेजेपाशी आलो ना. आपण कुठं आलो? पंचमढीला महादेवापाशी आलो. हे बघा सगळे वाजत गाजत दर्शनाला येत आहे. तर शिवजीचा राग इथं तपस्या करायला आले आणि सगळे वाजत गाजत त्यांचे दर्शन घेण्यासाठी येतात. आता आरती चालू झालेली आहे बघा. माझ्या सावड्या राना पाचाई तत्वाच्या ज्योती लावल्या राना. व्यापक सर्व गटी हा व्यापक माझी. दादा
दादा एक फुल द्या ना. हो का मी किटू कुठं चालला. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आमची किस्मत चांगली होती की आमचं लवकर दर्शन झालं. तर तुम्ही लाईन बघू शकता. लाईन दाखवा. आणि आता आम्ही गुफेतून बाहेर निघालो. तर गुफेच्या बाहेरचा नजारा बघून घ्या. तो चंद्र जवळ दिसत आहे, सूर्य आहे बघा. आणि पूर्ण नजारा बघून घ्या. एवढं सुंदर वातावरण आहे. नक्की तुम्ही सालबट्टीला या आणि बघा. मनाला शांतता देणारं आहे. आणि शिवजीचं दर्शन झालं म्हणजे सगळं पाऊस झालं असं समजा. चला तर मग आपण आता सीतेची नाणी बघायला जाऊ. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. हे घे, हे घे. मारू नको रे बा. चला बाई भेटे आपल्याला ती.